जळगाव जिल्ह्यातील परधडे या गावाजवळ रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या 13 जणांपैकी 7 जणांची ओळख पटली आहे। यातील काही लोकांचं शवविच्छेदन झालेलं आहे, तर काहींचे उर्वरित आहे। दुपारपर्यंत सर्व प्रक्रिया करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला जाईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। काल पाचोरा येथे जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। 13 लोकांचा मृतदेह या जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शव या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। डॉक्टर गिरीश ठाकूर हे आपल्यासोबत जुडलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सर, काय सांगणार, अजूनही काही मृतदेहांची ओळख अद्यापही पटलेली नाहीये आणि सकाळपासून नातेवाईकांनी गर्दी देखील या ठिकाणी केलेली आहे। आपल्याकडे 13 बॉडीज पीएम करता आलेल्या आहेत, त्यापैकी 6 जणांचं पीएम झालेलं आहे। 7 जणांचं कन्फर्म आयडेंटिफिकेशन झालेलं आहे। 6 डेड बॉडीच्या एम्बाल्बिंग साठी आपण अॅनाटॉमी मध्ये शिफ्ट केलेले। एम्बाल्बिंग म्हणजे अशी प्रक्रिया असते ज्यामध्ये एम्बाल्बिंग जर झाल्यानंतर एक डाय आपल्या त्या व्हेनद्वारे शरीरामध्ये टाकला जातो, त्याच्यानंतर ती डेड बॉडीला कसल्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही। 7 ते 8 दिवस ती डेड बॉडी व्यवस्थित राहते, ज्याच्यामुळं म्हणजे त्यांचा अंत्यविधी सुद्धा व्यवस्थित करता येतो। शवपेटी पूर्ण 13 शवपेटी झालेल्या आहेत। एकदा पूर्ण प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर शवपेटीद्वारे ॲम्ब्युलन्सद्वारे त्यांच्या घरापर्यंत डेड बॉडीज पोहोचण्याचं काम जिल्हा प्रशासनामार्फत होणार आहे। हा जो निर्णय आहे माननीय कलेक्टर यांनी घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये त्यांचे ॲम्ब्युलन्स पण रेडी आहेत। कोणत्या मार्गाने ते घरापर्यंत पोहोचवायचा जो निर्णय आहे हा माननीय कलेक्टर घेणार आहे। डेड बॉडी आयडेंटिफाय करणं हे सुद्धा फार जिकिरीचं काम असतं, पण पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच आपण बॉडी आयडेंटिफाय झाल्यानंतर हँडओव्हर करणार आहोत। ज्यांची बॉडी आयडेंटिफाय होणार नाही त्याच्यासाठी जेनेटिक सॅम्पल घेऊन ठेवलेलं आहे। मुख्यमंत्री असतील, त्याच्यानंतर रेल्वे प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांच्या माध्यमातून यांना योग्य ती मदत देखील यावेळी करण्यात येणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।